नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 गौतम नगर कंजारवाडा परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। रमाबाई आवास योजना निधीचा आणि जीर्ण समाज मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत भीम आर्मी नंदुरबार जिल्हा युनिट व स्थानिक रहिवाशांच्या वतीने आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। प्रमुख मागण्या: पिण्याच्या पाण्याची सोय, मागील 9 ते 10 वर्षापासून बंद असलेली बोरवेल दुरुस्त करून नवीन मोटार बसवणे, पाईपलाईन जोडणी वाढवणे आणि 2 ते 3 ठिकाणी सार्वजनिक नळ बसवणे। आवास योजना निधी: रमाबाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचा निधी तातडीने उपलब्ध करून देऊन घरकामांचे बांधकाम पूर्ण करणे। 3 मजली नवीन समाज मंदिर: 20-22 वर्ष जुने व धोकादायक ठरलेला समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी तळमजला सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह, पहिला मजला युवकांसाठी सुसज्ज व्यायामशाळा जिम, दुसरा मजला गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र। लवकरात लवकर कामाचे आश्वासन निवेदन देताना भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ रगडे यांनी परिसरातील नागरिक समस्या मांडल्या। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्य अधिकारी यांना नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवून सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं सकारात्मक आश्वासन दिले। या प्रसंगी भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष रवी रगडे, तालुका अध्यक्ष शरद पिंपळे, शहराध्यक्ष मुकेश भालेराव, शहर उपाध्यक्ष रुपेश कांबळे, शहर सचिव प्रमोद कांबळे, रेल्वे फेरीवाला युनियन अध्यक्ष मुन्ना कुरेशी, कृष्णा भालेराव, रोहित पगारे यांच्यासह कल्पना कांबळे, संजीवनी भालेराव, सुसाबाई खडताळे, अरुणाबाई रगडे व गौतम नगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। क्रांतिकारी जयभीम। आज नंदुरबार नगरपालिकामध्ये गौतम नगर येथील प्रभाग क्रमांक 8चे सर्व रहिवासी या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष साहेब व सीओ साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। या ठिकाणी आमच्या ज्या गौतम नगर या कंजारवाडा भागातील ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत। आमच्या निवेदनमध्ये मुद्दे असे आहेत की मागील 9-10 वर्षापासून बंद पडलेली बोरवेल ही पुन्हा सुरू करण्यात यावी। तसाच दुसरा मुद्दा, जे गौतम नगर कंजारवाडा भागातील अधुरी पाईपलाईन आहे ती पूर्ण करण्यात यावी। तसंच अधुरी जो गटर लाईन आहे ती अंडरग्राऊंड गटर लाईन करण्यात यावी। तसेच गौतम नगर या ठिकाणी जो सभामंडप आहे तो निष्कृत दर्जाचा झालेला आहे, ते सभामंडप पाडून नवीन 3 मजली बिल्डिंग या ठिकाणी करण्यात यावी। तसेच विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही गौतम नगरचे सर्व रहिवासी त्या नंदुरबार नगरपालिकेला निवेदन दिलेले आहे। निवेदन देताना आमच्या सर्व रहिवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी माननीय सीओ साहेबांना सांगितलं, नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं, त्यांनी मान्यसुद्धा केलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या काही दिवसात या सर्व मागण्या पुऱ्या होतील अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।